श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथावरील आपल्या सखोल चिंतन मालिकेच्या पुढच्या टप्प्यात आपलं मनपूर्वक स्वागत. मागील सत्रांमधून आपण श्रीगुरूंच्या अनेक लीला आणि उपदेशांचा मागोवा घेतला. आज आपण तोच धागा पुढे नेत आहोत. आज आपण अध्याय 23 ते 29 यामधील घटनांच्या अंतरंगात प्रवेश करणार आहोत. आणि आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्या खऱ्या अर्थाने डोळे उघडणाऱ्या आहेत. यात श्रीगुरूंची कृपाशक्ती तर दिसतेच, पण ज्ञानाचा अहंकार कसा माणसाला खाली आणतो आणि कर्माचा सिद्धांत कसा अटळ आहे हे सुद्धा स्पष्ट होतं. अगदी बरोबर. या अध्यायांचं वैशिष्ट्य म्हणजे यात एक समान धागा आहे, अहंकार. वेगवेगळ्या रूपात प्रकट होणारा अहंकार, मग तो ज्ञानाचा असेल, साधनेचा असेल किंवा जातीचा असेल. श्रीगुरू या प्रत्येक प्रकारच्या अहंकारावर कसा अचूक प्रहार करतात आणि त्यातून साधकाला खऱ्या ज्ञानाचा मार्ग कसा दाखवतात हे या कथांमधून हळूहळू उलगडत जातं. म्हणजे या केवळ कथा नाहीत, तर मानवी स्वभावाचं आणि आध्यात्मिक प्रगतीतील अडथळ्यांचं एक सूक्ष्म विश्लेषण आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया अध्याय 23 पासून. याची सुरुवातच एका चमत्काराने होते. श्रीगुरूंच्या वास्तव्याने एका वंध्या म्हशीनं दूध देण्यास सुरुवात केली. ही गोष्टच मुळी अविश्वसनीय आहे. आणि ही बातमी जेव्हा गावातील अधिकाऱ्यापर्यंत पोचते तेव्हा तो पूर्णपणे शरणागत होतो आणि संगमावर मठ बांधण्याचा संकल्प करतो. हो, ही घटना वरवर पाहता एक चमत्कार वाटते, पण तिचा गर्भितार्थ खूप खोल आहे. वंध्या म्हशीचं दूध देणं हे अशक्य गोष्ट शक्य होण्याचं प्रतीक आहे की नाही? म्हणजेच गुरुकृपेने साधकाच्या जीवनातील जी क्षेत्र पूर्णपणे नापीक किंवा निरुपयोगी वाटत असतात तिथेही चैतन्याचा, नवनिर्मितीचा झरा लागू शकतो. आणि मठाची स्थापना ही घटनासुद्धा तितकीच महत्वाची आहे. श्रीगुरू केवळ वैयक्तिक मार्गदर्शन करत नाहीयेत, तर ते एका ज्ञानपरंपरेची, एका केंद्राची स्थापना करत आहेत, जेणेकरून हा ज्ञानाचा प्रवाह अविरतपणे पुढे चालू राहील. आणि याच अध्यायात ती ब्रह्मराक्षसाची कथा येते. ही ब्रह्मराक्षस ही संकल्पना थोडी उलगडून सांगाल का? म्हणजे नक्की काय? ज्याच्याकडे ज्ञान आहे पण त्याचा वापर तो इतरांना त्रास देण्यासाठी करतो, असा आत्मा. तुम्ही अगदी योग्य ओळखलं. ब्रह्मराक्षस म्हणजे असा जीव ज्याने पूर्वजन्मी वेद आणि शास्त्र यांचं ज्ञान तर मिळवलं, पण त्या ज्ञानाला विनम्रतेची आणि सदाचाराची जोड दिली नाही. उलट त्या ज्ञानाचा उपयोग इतरांना कमी लेखण्यासाठी, छळण्यासाठी केला. त्यामुळे ज्ञान असूनही त्याच्या क्रूर कर्मांमुळे त्याला मुक्ती मिळत नाही आणि तो अशा योनीत अडकून पडतो. या कथेतील ब्रह्मराक्षसही पूर्वजन्मी एक विद्वान पण गर्विष्ठ आणि क्रूर ब्राह्मण होता. म्हणजे ज्ञान असूनही अधोगती. आणि श्रीगुरूंनी त्याचा उद्धार कसा केला हे तर आणखीनच विलक्षण आहे. केवळ एका दृष्टिक्षेपाने आणि संगमात स्नान करण्याच्या आज्ञेने. इथेच गुरुकृपेचं अगाध सामर्थ्य दिसतं. ज्या पापांमुळे तो अनेक वर्ष त्या पिंपळाच्या झाडावर अडकला होता, त्या पापांचं क्षालन श्रीगुरूंच्या एका कटाक्षाने झालं. यातून हेच सिद्ध होतं की कर्माचे बंध कितीही घट्ट असले तरी गुरुकृपा त्याहून अधिक सामर्थ्यवान आहे. ती कोणत्याही जीवाला त्याच्या भूतकाळातून मुक्त करू शकते. अट फक्त एकच, संपूर्ण शरणागती. एकीकडे श्रीगुरू अशी कृपा करत होते, तर दुसरीकडे एका मोठ्या ज्ञानी संन्याशाच्या मनात मात्र त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली होती. ही त्रिविक्रम भारतींची कथा ती खूपच रंजक आहे. हो, आणि ती खूप महत्वाची सुद्धा आहे. त्रिविक्रम भारती हे काही सामान्य व्यक्ती नाहीत. ते एक मोठे विद्वान, तपस्वी आणि नृसिंहाचे उपासक आहेत. त्यांची शंका ही अज्ञानातून आलेली नाहीये, तर त्यांच्या ज्ञानाच्या आणि साधनेच्या धारणेतून आलेली आहे. त्यांना प्रश्न पडतो की एक संन्यासी, एक यती लोकांकडून पूजा अर्चा कशी स्वीकारू शकतो? हे तर संन्यास धर्माच्या विरुद्ध आहे. त्यांचा प्रश्न तार्किकदृष्ट्या पाहिला तर चुकीचा वाटत नाही. एका संन्याशाने मानसन्मानापासून दूर राहावं अशीच अपेक्षा असते नाही का? मग श्रीगुरूंनी त्यांची ही शंका कशी दूर केली? इथेच या कथेचं सार आहे. त्रिविक्रम भारतींची शंका ही केवळ ज्ञानी माणसाची नाही, तर ती तर्क आणि श्रद्धा यांच्यातील सनातन संघर्षाचं प्रतीक आहे. ते निर्गुण, निराकार तत्वाशी उपासना करत होते आणि श्रीगुरूंना एका सगुण, मानवी देहात पाहत होते. श्रीगुरूंनी त्यांना विश्वरूप दर्शन देऊन केवळ मी देव आहे असं सांगितलं नाही, तर त्यांनी एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत पटवून दिला. ते म्हणाले, ज्या परमतत्वाला तू निर्गुण रूपात शोधतो आहेस त्याचाच अनुभव घेण्यासाठी सगुण माध्यम आवश्यक आहे. हा अनुभव तर्कशास्त्राच्या पलीकडचा आहे, हेच त्यांना शिकायचं होतं.
त्यांनी त्रिविक्रम भारतींना स्वतःच्या जागी साक्षात नृसिंहाचं, ब्रह्मा विष्णू महेशांचं विराट रूप दाखवलं आणि त्यांची तर्कावर आधारित दृष्टीच बदलून टाकली. म्हणजे सगुण गुरूच्या माध्यमातूनच निर्गुणाचा साक्षात्कार होऊ शकतो हा संदेश दिला. त्रिविक्रम भारतींसारखे ज्ञानी तर शरण आले, पण हीच गोष्ट काही वेदाभिमानी ब्राह्मणांना रुचली नाही. त्यांच्या अहंकाराला कुठेतरी धक्का लागला असावा आणि तिथूनच पुढच्या वादाची ठिणगी पडली. बरोबर. ही मानवी स्वभावाची दुसरी बाजू आहे. जिथे एक ज्ञानी व्यक्ती विनम्रतेने शरण येते, तिथे काही अर्धवट ज्ञानी व्यक्ती आपल्या अहंकाराला कुरवाळत बसतात. हे ब्राह्मण श्रीगुरूंच्या वाढत्या कीर्तीमुळे अस्वस्थ झाले होते. त्यांना वाटत होतं की आपल्या ज्ञानापुढे हे सगळं काहीच नाही. म्हणून ते त्रिविक्रम भारतींशी वादविवाद करायला आले. पण श्रीगुरू त्यांना वादविवादापासून परावृत्त करतात. ते म्हणतात की वादविवादामुळे नाश होतो, ज्ञानाची प्राप्ती नाही. पण वादविवाद हे तर ज्ञानवृद्धीचे एक साधन मानलं जातं, नाही का? मग श्रीगुरूंनी त्याला इतका विरोध का केला? त्यांचा आक्षेप वादविवादावर होता की त्यामागच्या वृत्तीवर? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. श्रीगुरूंचा आक्षेप ज्ञानचर्चेवर नव्हता, तर वादविवादावर होता. ज्ञानचर्चेचा उद्देश सत्य शोधणे हा असतो, तर वादविवादाचा उद्देश केवळ दुसऱ्याला हरवून स्वतःचा अहंकार सुखावणे हा असतो. त्या ब्राह्मणांची वृत्ती जिंकण्याची होती, जाणण्याची नव्हती. म्हणूनच श्रीगुरू त्यांना वेदांच्या विशालतेची जाणीव करून देतात. ते भारद्वाज ऋषींचं उदाहरण देतात, ज्यांनी 3 जन्म वेदांचा अभ्यास करूनही केवळ 3 मुठी ज्ञान मिळवलं होतं. यातून त्यांना हेच सांगायचं होतं की वेद अनंत आहेत. तुम्ही काही ग्रंथ मुखोद्गत केले म्हणजे तुम्ही सर्वज्ञ झालात या भ्रमात राहू नका. आणि मग श्रीगुरूंनी वापरलेली ती उपमा, ती तर अप्रतिम आहे. ते म्हणतात, जसे एखादे घुशीचे पिल्लू नागाच्या पेटीला केवळ स्पर्श करून जाते किंवा फुलपाखरू नकाशावरून उडी मारते, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा नाश ओढवून घेत आहात. काय जबरदस्त उपमा आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्ञानाची खोली नाही आणि तुम्ही केवळ वरवरच्या माहितीच्या आधारे मृत्यूलाच आवाहन देत आहात. हो, ही उपमा त्यांच्या गर्वावर केलेला अचूक प्रहार आहे. ती केवळ त्यांच्या ज्ञानावर नाही, तर त्यांच्या अविचारी धाडसावर बोट ठेवते. खऱ्या ज्ञानासाठी समर्पण, विनम्रता आणि साधना लागते. केवळ माहितीचा साठा म्हणजे ज्ञान नव्हे, हे श्रीगुरू त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगतात. पण शब्दांनी समजावणे जेव्हा ते ऐकत नाहीत, तेव्हा श्रीगुरूंना एक लीला करावी लागते. आणि ती लीला तर त्या काळाच्या सामाजिक विचारांवर केलेला एक थेट प्रहार आहे. श्रीगुरूंनी एका हरिजनाला बोलावून जी कृती केली, ती केवळ एक चमत्कार नाही, तर एक सामाजिक क्रांती आहे. त्यांनी त्या हरिजनाला नदीतून 7 वेळा जाऊन येऊन सांगितलं आणि प्रत्येक वेळी तो वेगळ्या वर्णाचा झाल्याचं घोषित केलं. हो, हा प्रसंग अत्यंत क्रांतिकारक आहे. श्रीगुरू इथे जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाच्या कल्पनेलाच मुळापासून छेद देत आहेत. ते त्या अहंकारी ब्राह्मणांना कृतीतून दाखवून देतात की ज्या वर्णव्यवस्थेचा त्यांना इतका गर्व आहे, ती किती तकलादू आहे. गुरूंच्या दृष्टीने सर्व जीव समान आहेत आणि त्यांच्या कृपेने काहीही शक्य आहे. आत्मा एकच आहे, बाह्य ओळख महत्वाची नाही, हा संदेश ते या लीलेतून देतात. ते ब्राह्मण ज्ञानाच्या गर्वाने आंधळे झाले होते. श्रीगुरूंनी त्यांच्या डोळ्यांवरचा तो पडदाच दूर केला. यानंतर तो हरिजन श्रीगुरूंना जो प्रश्न विचारतो, तिथून एका अत्यंत गहन विषयाला सुरुवात होते. तो विचारतो, माझ्या कोणत्या पापामुळे मला हा जन्म मिळाला? आणि या प्रश्नाच्या उत्तरातून कर्मविपाक या अध्यायाचा उगम होतो. बरोबर. कर्मविपाक म्हणजे कर्माचं फळ कसं, केव्हा आणि कोणत्या रूपात मिळतं याचं शास्त्र. श्रीगुरू इथे विविध प्रकारची पापं आणि त्यातून मिळणारे परिणाम यांची सविस्तर चर्चा करतात. उदाहरणार्थ परस्त्रीगमन, गुरुनिंदा, खोटे बोलणे, विश्वासघात करणे अशा कर्मांमुळे कोणते रोग होतात किंवा कोणत्या योनीत जन्म मिळतो याचं वर्णन आहे. पण हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटू शकतं. म्हणजे केवळ शिक्षा आणि शिक्षाच नाही, तसं नाही. इथे कर्मविपाक म्हणजे केवळ शिक्षा आणि बक्षीस असा सरळ अर्थ नाहीये. यात संचित, प्रारब्ध आणि क्रियामाण कर्माचा सूक्ष्म भेद दडलेला आहे. श्रीगुरू हे दाखवून देत आहेत की काही कर्म म्हणजे प्रारब्ध भोगूनच संपवावी लागतात, पण गुरुकृपेने आणि सत्कर्माने नवीन चुकीची कर्म म्हणजे क्रियामाण टाळता येतात आणि जुन्या कर्मांची, संचिताची तीव्रता कमी करता येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीगुरू केवळ समस्या सांगून थांबत नाहीत, तर त्यावर उपायसुद्धा सांगतात. प्रत्येक पापासाठी प्रायश्चित्ताचा मार्गही सांगितला आहे. म्हणजे चुका सुधारण्याची संधी नेहमीच असते,
प्रायश्चित म्हणजे केवळ एक विधी नाही, तर ती कर्माच्या गतीला बदलण्याची एक संधी आहे, असं म्हणता येईल का? अगदी अचूक. प्रायश्चित म्हणजे झालेल्या चुकीची प्रामाणिक कबुली देऊन पुन्हा तशी चूक न करण्याचा संकल्प करणे आणि त्यासाठी सांगितलेले विधी किंवा साधना करणे. याने कर्माचे परिणाम पूर्णपणे नष्ट होतीलच असे नाही, पण त्यांची तीव्रता नक्कीच कमी होते आणि मनाला शुद्धी मिळते. हा एक प्रकारे आशेचा आणि करुणेचा संदेश आहे, भीतीचा नाही. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी त्या हरिजनाच्या पूर्वजन्माची कथा सांगताना श्री गुरु भस्माचं महत्त्व सांगतात. हा कथेचा कळस आहे. हो, कारण आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या, अहंकार, कर्मबंधन. आता श्रीगुरु त्यावरचा अंतिम आणि सर्वात प्रभावी उपाय सांगत आहेत. ते वामदेव ऋषी आणि दुर्जय नावाच्या राक्षस राजाची कथा सांगतात. तो राजा अनेक पापं करून वेगवेगळ्या योनींमध्ये भटकत होता, पण केवळ वामदेव ऋषींच्या शरीरावरून उडालेल्या भस्माचा स्पर्श झाल्याने त्याचा उद्धार झाला. भस्माच्या केवळ स्पर्शाने उद्धार, हे कसे शक्य आहे? इथे भस्म हे केवळ राख नाही, तर ते एक अत्यंत गहन प्रतीक आहे. भस्म म्हणजे वैराग्य, शुद्धता आणि अंतिम सत्य. सर्व इच्छा, वासना, अहंकार जळून गेल्यानंतर जे काही उरतं ते म्हणजे भस्म. ते आपल्याला सृष्टीच्या नश्वरतेची आणि शिवाच्या म्हणजेच परमतत्वाच्या अविनाशी रूपाची आठवण करून देतं. श्रद्धापूर्वक लावलेल्या भस्माचा स्पर्श म्हणजे त्या वैराग्यवृत्तीचा, त्या शिवतत्वाचा स्वीकार आणि गुरुने दिलेल्या साधनेचं ते प्रतीक आहे. त्या साधनेचं श्रद्धेने पालन केल्यास मोठ्यात मोठी पापंसुद्धा जळून खाक होऊ शकतात, हा या कथेचा संदेश आहे. त्या राजाला केवळ भस्माच्या स्पर्शाने त्याच्या अनेक जन्मांची आणि पापांची आठवण झाली आणि त्याला त्यातून मुक्ती मिळाली. तर आजच्या या चिंतनातून आपण ज्ञानाच्या अहंकारापासून ते कर्माच्या गहन सिद्धांतापर्यंत आणि शेवटी त्यातून मुक्त होण्याच्या उपायापर्यंतचा एक मोठा प्रवास केला. ब्रह्मराक्षसाच्या उद्धारातून गुरुकृपेची शक्ती दिसली. त्रिविक्रम भारती यांच्या कथेतून तर्क आणि श्रद्धेचं नातं उलगडलं. अहंकारी ब्राह्मणांच्या कथेतून खरी विनम्रता म्हणजे काय हे कळलं आणि कर्मविपाकातून कर्माचा अटल नियम समजला. अगदी खरंय. या सर्व कथांमधून एकच सूत्र स्पष्ट होतं: ज्ञान, कर्म आणि भक्ती हे तिन्ही मार्ग गुरुशिवाय अपूर्ण आहेत. गुरुच अहंकाराचा नाश करून खऱ्या ज्ञानाचा प्रकाश देतात आणि कर्माच्या बंधनातून मुक्तीचा मार्ग दाखवतात. ते दाखवून देतात की बाह्य ओळख, जात किंवा पांडित्य यापेक्षा आंतरिक शुद्धता, विनम्रता आणि श्रद्धा अधिक महत्वाची आहे. आजची ही चर्चा संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. या कथा आपल्याला सांगतात की श्रद्धा आणि विनम्रतेने कुठल्याही पापाचा नाश होऊ शकतो आणि गुरुकृपेने अशक्यही शक्य होतं. पण आजच्या जगात जिथे बाह्य माहितीला आणि प्रदर्शनाला ज्ञान समजलं जातं, तिथे आपल्या अंतःकरणातील सूक्ष्म अहंकार आणि पूर्वग्रह कसे ओळखायचे? श्रीगुरूंनी सांगितलेला शुद्ध भक्तीचा आणि विनम्रतेचा मार्ग केवळ कथांमधून वाचायचा की आपल्या प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. श्रीगुरूंची शिकवण ही केवळ भूतकाळातील घटना नाही, तर ती वर्तमानात जगण्यासाठीची एक सखोल मार्गदर्शिका आहे.